श्री स्वामी समर्थ ताईदादांनो, तो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल की कशाचा आहे आणि काय मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. तर खरं सांगू का, ही माझ्या कामाची पोचपावती आहे, जी तुम्हाला मी माझी छोटीशी जर्नी आता या ब्लॉगमध्ये शेअर करेल. हा माझं तिसरं चॅनल आहे. पहिलं चॅनल माझं मी खूप मेहनतीनं 5,000 ते म्हणजे 200 सबस्क्राईब कंप्लीट केले होते. पण ते माझ्या चुकीमुळे ते डिलीट झालं, म्हणजेच हॅक झालं म्हटलं तरी चालेल. हॅक झालं. मी रिक्वेस्ट केली समोरच्याला, पण ते मिळालं नाही आणि मला खूप त्रास झाला त्या गोष्टीसाठी, कारण की मी खूप मेहनतीनं मोनिटाईज केलं होतं, परंतु ते काही मिळालं नाही. त्यानंतर मी दुसरं चॅनल, मला इच्छाच नव्हती, म्हणजे ते माझं कॉमेडी चॅनल होतं. दुसरं चॅनल माझी इच्छा नव्हती, परंतु मी ते केलं. पण मग इच्छा उडतं ना, कारण आपण इतक्या मेहनतीने ते चॅनल मोनिटाईज केलं आणि तुम्हाला माहीतच आहे 1,000 आणि 1,000 सबस्क्राईब आणि 4,000 वॉच टाईम कंप्लीट करावं लागते. आणि तेच कंप्लीट करण्यासाठी कोणाचे तर वर्षानुवर्ष जातात. म्हणजे किती मेहनत लागतो त्या गोष्टीसाठी. तर कोणी मधात तर डिमोटिवेट होऊन जातात आणि सांगतात की आता नको. म्हणजेच भरपूर अशा गोष्टी आहे ज्या मी तुम्हाला आता शेअर करणार आहे. तर हे माझं तिसरं चॅनल आहे. कारण तुम्हाला तर माहीत आहे, मग मी आहे स्वामी भक्त. तर मी स्वामी समोर अशी रडायची का माझं चॅनल डिलीट झालं, आता काय करू काय करू काय करू. स्वामींनी असा एक आतून आवाज जो येतो, ज्याचा आवाज फक्त जो भक्ती करतो त्यालाच जातो. तर जेव्हा मी चॅनल सुरू केलं, तर तेव्हा त्यांनी म्हणजे चॅनल विचार केला की आता काय करू. तर सांगितलं की स्वामीची व्हिडिओ टाक, तुझी भक्ती दाखव, जेणेकरून लोक प्रोत्साहित होईल आणि भक्तीच्या मार्गाला लागेल. किंवा दुसरी गोष्ट म्हणजेच तू कशी भक्ती करते हे लोकांना दाखव. म्हणजे भक्ती ही लोकांना दाखव नाही येत, पण इतक्या कलियुगामध्ये इतके पाप वाढले आहे की त्यामधून काहीतरी कोणी शिकेल, काहीतरी आपला भक्तीचा किंवा त्यांचं चांगलं होईल, याच हेतूने मी स्टार्टिंग केली. तर म्हणजे असं माझ्या फ्रेंडनी वगैरे सांगितलं की तू बघ स्वामीचे वगैरे व्हिडिओ टाकून. आणि आतून मला येत होतं की बघ, स्वामी भक्ती ही घराघरात पोचली पाहिजे. स्वामी घराघरात पोचले की स्वामीचा प्रसार होईल. म्हणजे स्वामी हे प्रत्येकाला संकटातून बाहेर काढण्याला मदत करतात. खूप जे स्वामी भक्त आहेत, जे सेवेकरी आहेत, त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे. तर मग मी ठरवलं की चला ठीक आहे, स्वामी रिलेटेडच आपण व्हिडिओ टाकत जाऊया. स्वामी रिलेटेडच आपण व्हिडिओ बनवू, ब्लॉग बनवू, शॉर्ट बनवू, जे काही असेल ते. तर त्याच्यानंतर मग मी स्टार्ट केलं. तर बऱ्यापैकी व्ह्यू आले. त्याच्यामध्येच पारायण होतं, गुरुचरित्र पारायण. त्याच्यामध्ये खूप चांगले व्ह्यू यायचे. पण कसं करून, जसं तसं करून मी माझं चॅनल ते फायनली मोनिटाईज झालं. म्हणजे 1,000 सबस्क्राईब तर माझे म्हटलं ना 15 दिवसातच कंप्लीट झाले. इमेजिंग नाही करू शकणार, 15 दिवसात 1,000 सबस्क्राईब कंप्लीट झाले. तर मला इतका आनंद आला की चला. आणि तो आता एक वॉच टाईम कंप्लीट करणार होता. तर मग मी वॉच टाईम कसा कंप्लीट केला ते पण तुम्हाला सांगते. मग मी एक दादा होता ओळखीचा, त्याला सांगितलं की वॉच टाईम. तर त्यांनी मला सांगितलं की वॉच टाईम असा वाढव तू, म्हणजेच तुझी हेल्प होईल, बघ तू प्रयत्न तर करून बघ. मग मी त्यांना विचारलं की वॉच टाईम कसा वाढवायचा. तर मग त्यांनी मला सांगितलं. तर मग मी तो त्याप्रकारे वॉच टाईम वाढवून घेतला आणि 1,000 सबस्क्राईब मी कंप्लीट केले होते. वॉच टाईम वाढवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. म्हणजेच ब्लॉगिंग, लाईव्ह, शॉर्ट्स, या सगळ्या गोष्टीत जैसे तैसे करून 2 महिन्याच्या आतमध्ये माझं चॅनल, जे वर्षानुवर्ष लोकांना लागतं मोनिटाईज व्हायला, ते माझं 2 महिन्याच्या आत माझं हे चॅनल मोनिटाईज झालं. आता तर माझे 8,000हून जास्त सबस्क्राईब आहे. आणि त्याच्यानंतर मी लोकांचे शॉर्ट्स बघायची की गुगल ॲडसन्स आलं, त्यांना पिन मिळाला आणि त्यांना खूप चांगले व्ह्यू यायचे. तर मी असं विचार केलं, यार आपण इथपर्यंत कधी पोचू. आता फायनल तर झालं. म्हणजे बघा, 1,000 सबस्क्राईब आणि 4,000 वॉच टाईम कंप्लीट होत नाही. कदाचित तुमच्या शॉर्टवर 30 मिलियन व्ह्यू पण पाहिजे.
म्हणजे जर 1000 सबस्क्राईब आणि 4000 वॉच टाईम नसेल तर मग 30 लाख तरी व्ह्यू पाहिजे. तर ते पण 30 लाख व्ह्यू येणं खूपच चांगलं कंटेंट असेल तर होतात, ते पण होतात. पण मग आपल्याला मला ते हेच सोपी वाटलं की 1000 सबस्क्राईब आणि 4000 वॉच टाईम. तर कसंबसं मी चॅनल मॉनिटाईज केलं आणि त्यानंतर मॉनिटाईज होऊन तिथपर्यंत थांबत नाही. मग आपण म्हणजे पहिली स्टेप पूर्ण करतो. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्ही मग त्यानंतर मग काय करावं, तर मग मी दुसऱ्यांची व्हिडिओ बघत गेली. तर म्हणजे $10 कंप्लीट झाले पाहिजे तेव्हा तुमचं गुगल ॲडसन पिन येतं. तर मी कसंबसं ते 10 ॲडसन्स कंप्लेंट केले आणि मग ते तिथं येतं गुगल ॲडसन्स कसं तयार करायचं ते तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला भेटून जाईल की गुगल ॲडसन्स कसं बनवायचं. त्यानंतर मी गुगल ॲडसन्स बनवलं. गुगल ॲडसन्सवर मग मी माझं ॲड्रेस व्हेरिफिकेशन टाकलं, ज्याच्यासाठी आपलं प्रूफ लागतं, वोटर आय डी, पॅन कार्ड जे काही तुमच्याकडे अवेलेबल. आधार कार्ड चालत नाही, कारण की आधार कार्ड हे खूप अपडेट होत राहतं. पॅन मात्र एकदाच बनतं, वोटर आय डी मात्र एकदाच बनते. तर त्याच्यानंतर मग मी ते पॅननुसार हे केलं, काय म्हणते त्याला, व्हेरिफिकेशन केलं आणि मग माझे खूप चांगले व्ह्यू यायला लागले. म्हणजे 1,50,000, 40,000, 10,000च्या वरून यायला लागले काही व्हिडिओवर. तर मग 10 माझे डॉलर कंप्लीट झाले. $10 कंप्लीट झाल्यावर मग मला पिन अप्लायचा आला होता. मग मी तिथे ॲड्रेस व्हेरिफिकेशन म्हणून आलं. म्हणजे तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन झालं तरच ते पिन येईल. जर तुमचा ॲड्रेस हा चुकीचा असेल तर पिन येणार नाही. तर मग मी ॲड्रेस व्हेरिफिकेशन केलं आणि तिथे मग पिनसाठी अप्लाय म्हणून आलं. मग मला एक मेल आला. मी जेव्हा ॲड्रेस व्हेरिफिकेशन ती स्टेप पूर्ण केल्यावर मला असा मेल आला की तुम्ही जर तुमचा ॲड्रेस बरोबर असेल तर त्या पत्त्यावर तुम्हाला पिन येईल. पिन हे तुम्हाला 24 तारखेला पाठविलेला आहे. तर मी म्हटलं अरे पिन 24 तारखेला पाठवलेलं आहे. मग तिथले टर्म कंडिशन वाचले, मराठीमध्ये ट्रान्सलेट केले आणि वाचले. त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की पिन मिळाल्यापासून, म्हणजे मिळाल्यापासून नाही, पाठवल्यापासून 4 महिन्याचा अवधी असतो आपल्याला. 4 महिन्याच्या आत तो पिन आपल्याला पिन व्हेरीफाय करून घ्यावा लागतो. जो 6 डिजिटचा पिन आहे, तो 6 अंकाचा. त्यानंतर तो व्हेरीफाय केला तर आपलं त्यावरच म्हणजे पैसे तयार होतात त्या गुगल ॲडसन्सवर. त्यानंतर ते त्या बँकेत ट्रान्सफर होतात. जे आपण बँक लिंकअप करतो, जी बँकेशी लिंक असते आपली गुगल ॲडसन्ससोबत, तर ती बँक लिंक करून त्यावरच त्या गुगल ॲडसन्स आणि ह्या पिनमुळे येतं. तर मग मी म्हणायची का रे मला सगळ्यात गुगल ॲडसन्स येतं. तर त्यांनी सांगितलं की 24 मेला तुमचा गुगल ॲडसन्स पाठवलेला आहे, तर 3 आठवडे लागतात. पण 24 मेला माझा गुगल ॲडसन्स पाठवला गेला, हा मला मेलद्वारे कळवलं. त्यानंतर आज 30 मे आहे. 30 मे आहे आणि अचानक माझ्या घरी पोस्टमन आला आणि मी गेस केलं की माझा पिन तर नसेल आला आणि बघितलं तर माझा गुगल ॲडसन्स पिन आलेला. हा बघू शकता, सॉरी हा मी इथे ठेवला होता त्याच्यामुळे असं झालं, बघू शकता. फायनली मग मी पटकन गेली आणि स्वामीला सांगितलं की स्वामी आपला गुगल ॲडसन्स पिन आलेला आहे. कारण की मी स्वामीला प्रत्येक गोष्ट ही सांगून करते आणि ते मला चांगली परिचिती देतात. तर ही सांगते तुम्हाला, ही आपल्या कामाची पोच पावती आहे. जोपर्यंत ही गोष्ट तुमच्याजवळ येत नाही तोपर्यंत तुमच्या कामाची पोच पावती नसते. म्हणजे तुम्ही कितीही सबस्क्राईब वाढवा, काय सबस्क्राईब वाढवून फक्त होत नाही ना, काही तो जो यूट्यूबचा जो टर्म अँड कंडिशन आहे ते पूर्ण केले तरच आपल्याला काहीतरी फायदा असतो. म्हणजे कोणालाही असं वाटते की 2 पैसे आले पाहिजे घरी, नाही तर उगाच यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचे म्हणून टाकायचे, अपलोड करायचे म्हणजे करायचे, असं नाही.
तर फायनली माझा हा गुगल ॲड्सचा पिन आला. मी तो ओपन पण नाही केला, तर चला आपण आता ओपन करूया. चला आता बघू आपण की गुगल ॲडसेन्स पिन हा कसा असेल. म्हणजे त्यांनी सांगितले की गुगल ॲडसेन्स हा कसा जातो. ठीक आहे, हा पिन दाखवले जात नाही, पण हा 6 डिजिटचा पिन असतो. आणि हीच आपल्या खऱ्या कामाची पोचपावती असते. तुम्हाला समोर दाखवेलच. फायनली माझा गुगल ॲक्सेस आला पिन. आणि हे बघा, हे ॲड्रेस असतं. ॲड्रेस व्हेरिफिकेशन झालं की मग आपल्याला गुगल पिन येतं. यार, मी तुम्हाला शेवटचे आकडे नाही दाखवणार, मी प्रथम आकडे दाखवते तुम्हाला. एक मिनिट. हे असं आहे. मी शेवटचे आकडे नाही दाखवणार तुम्हाला. इथे सगळे टर्म अँड कंडिशन लिहिलेले आहे, तर त्यामुळे दाखवू नाही शकत. हे बघू शकता तुम्ही. हा माझा फायनली पिन नंबर आला आहे 6 डिजिट. आणि तुम्हाला सांगते, इथे टर्म अँड कंडिशन दिलेले आहे, ते आपल्याला त्यानुसार हा फिलअप करायचा. तर खरंच इथे सांगितलेलं आहे की प्लीज पेमेंट युअर ॲड्रेस, म्हणजे यावर तुमचा गुगल ॲडसेन्स पिनवर पेमेंट तुमचा जमा होईल. ठीक आहे. आणि हा पिन कुठेही दाखवायचा नाही, म्हणजे पॉलिसीनुसार हा 4 महिन्याच्या आत व्हेरीफाय करायचा. तर या प्रकारे गुगल ॲडसेन्स पिन आपलं आलं आहे. तर फायनली यासाठी मी खूप मेहनत केली आणि माझं सांगू तुम्हाला, असं डोळ्यात पाणी आलं की मी आले. चला, ही माझी आता दुसरी स्टेप. म्हणजे पहिली ती आहे मोनिटाईज, दुसरी आहे गुगल ॲड्स पिन, आता तिसरी आहे आपल्याला $100 कंप्लीट करायची. $100 कंप्लीट केले तरच तुम्हाला पेमेंट येतो. ठीक आहे. आता तुम्हाला सांगते या पिनची काय म्हणजे टर्म अँड कंडिशन. म्हणजे मला जर मेल आला, त्यामध्ये थोडं तुम्हाला सविस्तर सांगते. पिन जर आलं तर तुम्हाला 4 महिन्याच्या आतमध्ये ते यूट्यूब पॉलिसीमध्ये टाकवायचे आहे. म्हणजे 21 दिवसाच्या आत हे पिन येते. जर का हे पिन आलं नाही तर तुम्ही रिसेंट करू शकता. तुम्हाला ज्यांनी या गुगल ॲडसेन्सनी पैसे मिळण्याचे चान्सेस असतात, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्सफर झाले असतात. ठीक आहे. तर या गोष्टी आहे. मी तुम्हाला मेल येईलच, तर तुम्ही बघाल तिथे काय टर्म अँड कंडिशन असते, जसं आपण पूर्ण सांगू शकत नाही. तर तुम्हाला सांगते, आता यूट्यूबची पॉलिसी आहे. हा यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे, बरोबर. तर यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्यानुसारच आपल्याला काम करायचं आहे. जेव्हा आपण एखाद्या जॉबवर जातो, आपला टाईम आहे 10 ते 5. तसाच यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे, तिथे पण व्हिडिओ अपलोड केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही. ते नियमितपणा, म्हणजे कंटिन्यूमध्ये राहायला पाहिजे. तुम्ही आज 2 टाकणार, उद्या 1 टाकणार, मग 4 दिवस तुम्ही टाकणारच नाही, तर तसं चालत नाही. तर ठीक आहे. काही लोक चुका करतात व्हिडिओ टाकताना, त्या चुका मी तुम्हाला सांगते. पहिले तर स्वतःची व्हॉईस असायला पाहिजे. म्हणजे 2 व्हिडिओ हे स्वतःच्या व्हॉईसनं, 2 व्हिडिओ दुसऱ्याच्या व्हॉईसनं. परंतु त्या व्हिडिओमध्ये आपण दिसणं गरजेचं आहे. फक्त आपण क्रिएटिव्हिटी करतो आणि तो व्हिडिओ दाखवतो, कुठलं तरी एखादं गाणं लावून, तर ते चॅनल मोनिटाईज होण्याची शक्यता नाही, कारण डिमोनिटाईज होणार. आणि प्लस तुम्ही जर आज एक व्हिडिओ टाकणार, उद्या एक टाकणार, परवा एक टाकणार, तर ते चालणार नाही. तुम्हाला व्हिडिओ हे नियमितच टाकायला पाहिजे. आणि शॉर्ट व्हिडिओ टाकायलाच पाहिजे, तुम्हाला ब्लॉग टाकायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला अजून एक सांगते. जर खूप साऱ्या अशा चुकांमुळं, म्हणजेच
दुसऱ्यांचे व्हिडिओ घेतात, ठीक आहे, आणि त्याला एडिट करून स्वतःचं काहीतरी रिॲक्शन वगैरे देतात. तर ते व्हिडिओ चालतच नाही. AI जनरेट व्हिडिओ जर कुणी टाकत असेल तर ते सुद्धा जास्त करून मोनिटाईज होत नाही, कारण त्यामध्ये तुमची काहीच अशी मेहनत नसते. त्या जर यूट्यूबकडून पेमेंट येईल तर ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. फायनली माझं गुगल ॲडसन्स आलं. मला खूप मेहनत करावी लागली. मी काम असूनसुद्धा वेळात वेळ काढून व्हिडिओ अपलोड करत होती, कारण मी लोकांकडे बोलायची तेवढ्यापुरतंच लक्ष, पण सर्व काही सोडून बस स्वामी 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 स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर फायनली माझा गुगल ॲडसन्स पिन आलेला आहे. आता ही माझी जर्नी खूप मोठी आहे. सांगायची म्हटलं तर हा व्हिडिओ जरा लांब, ही खरी तुमच्या कामाची पोचपावती असते, हे लक्षात ठेवा. आणि हे जोपर्यंत तुमच्या जवळ येत नाही तोपर्यंत पैसा तुमच्या जवळ येत नाही, कारण की यानेच तुमच्या अकाउंटमध्ये गुगल ॲडसन्स पैसे ट्रान्सफर करतो या एका पिनमुळं. तर त्याच्यामुळे हे खूप गरजेचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. नंतर भेटू एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. टेक केअर, बाय. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर दादा तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.